नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा, मनोज जरांगे पाटील यांचं मराठ्यांना आवाहन. महायुती आघाडीला अपक्षांचे आव्हान. मुंबईतील 10 मतदारसंघात उमेदवारांना टेन्शन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सभांचा राज्यात धडाका, मोठ्या सभांचे आयोजन. आणि पुण्यात 14 ठिकाणी फटाक्यांमुळे आगीच्या घटना, कोणतीही जीवितहानी नाही. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आणि उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मराठा बांधवांनी तातडीने एकत्र बसून बैठक घ्यावी. या बैठकीत मिळून एकच उमेदवार ठरवावा. आपल्यासाठी ही चांगली संधी आहे. ओढाताणीच्या नादात ही संधी घालवू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी केलंय. राखीव मतदारसंघात दलित समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाणार आहे. इतर ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार असतील. इतर छोट्या मोठ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितलंय. मुंबईतील 36 पैकी 10 मतदारसंघात महायुती आणि मविआच्या उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांचे आव्हान असणार आहे. त्यासोबतच वंचितचे 23 आणि बहुजन समाज पक्षाचे 24 उमेदवारही रिंगणात असल्याने उमेदवारांचे टेन्शन वाढलंय. काँग्रेस, उद्धव सेना, शरद पवार गट आणि समाजवादी पार्टी या मविआमधील पक्षांच्या अधिकृत उमेदवारांविरोधात 4 ठिकाणी बंडखोरी झाली आहे. भायखळ्यामध्ये उद्धव सेनेचे उमेदवार मनोज जामसुदकर आणि काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण यांनी अपक्ष अर्ज भरलाय. तर मुलुंडमध्ये शरद पवार गटाच्या संगीता वाजे आणि काँग्रेसकडून राकेश शेट्टी यांचे अर्ज आले. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ करवीर नगरीतून होणार आहे. मंगळवारी दुपारी 4 वाजता तपोवन मैदानावर महायुतीची पहिली जाहीर सभा होणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. याआधी 2014 सालच्या महायुतीच्या विधानसभेच्या प्रचाराचा प्रारंभ इचलकरंजीतून करण्यात आला होता. त्याच पद्धतीने आता कोल्हापुरातून प्रचाराचा प्रारंभ करण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतलाय. ट्रम्पेट या चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केलंय. त्याचबरोबर त्यांनी निवडणूक आयोगाचे आभार देखील मानले. आमची मागणी होती की हे चिन्ह काढून टाकावे, मात्र पूर्णपणे चिन्ह काढलं नाही, पण काहीतरी निर्णय घेतला, याबद्दल निवडणूक आयोगाचं आभार, असं म्हणत त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. मी इलेक्शन कमिशनचे मनपूर्वक आभार मानते की खरं तर आमची विनंती होती की फ्री सिम्बलमधून हे बाजूला काढून टाकावं, पण तसं काही झालं नाही. पण फुल न फुलाची पाकळी, ते तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यातलं कन्फ्युजन जे होत होतं, ज्याचा फटका डेटा वाईज आम्ही दाखवलेला आहे की आम्हाला लोकसभेला झाला. आणि हे इलेक्शन हे ह्या देशात पारदर्शकपणे व्हावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतूनच व्हावं. एका सशक्त लोकशाहीमध्ये पारदर्शक इलेक्शन असणं ही आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे. आणि आज जो निर्णय आलाय त्याचं मी स्वागत करते. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचेही नियोजन करण्यात आले असून 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांची सभा नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. पंचवटी येथील तपोवनात असलेल्या मोदी ग्राउंडवर सभा होणार आहे. नाशिक पाठोपाठ पुण्यात 12 नोव्हेंबरला SP महाविद्यालयाच्या मैदानावर, तर जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी 14 नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर येथील चिखलठाणा MIDCत पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच,
धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. दिवाळीतील महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. शेतकऱ्यांचा राजा बळीराजा. या दिवशी बळीराजा पुन्हा आपल्या प्रजेला भेटायला येतो अशी भावना आहे. याच पारंपरिक पद्धतीने भंडाऱ्यात ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येओ असे म्हणत बळीराजा दिन साजरा करण्यात आलाय. मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाने ईमेलद्वारा जिल्हाधिकारी आणि सिल्लोड निवडणूक अधिकारी यांना 24 तासांच्या आत अहवाल पाठवण्याचे निर्देश दिलेत. प्रशासनामार्फत काय अहवाल दिला जातो याकडे लक्ष लागले असून सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातील त्रुटींबाबत सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी तक्रार दाखल केली होती. मुंबादेवी येथील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांचा इम्पोर्टेड माल असा वादग्रस्त उल्लेख केल्याने उद्धव सेनेचे खासदार अरविंद सावंत अडचणीत आले आहेत. सावंत यांनी महिलांची प्रतिष्ठा जपली नसल्याचे म्हणत शायना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नागपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम 79 आणि 356 अन्वये गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीतून केंद्र सरकारचे ऑक्टोबरमधील एकूण संकलन 9% वाढून 1.87 लाख कोटींवर पोहोचले आहे. घरगुती बाजारात देवाणघेवाण वाढवल्याने जीएसटी संकलन वाढले आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसून येते मागच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये एकूण जीएसटी संकलन 8.9% वाढून 1.87 लाख कोटींवर पोहोचले होते. तर मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हेच संकलन 1.72 लाख कोटी इतके झाले होते. पुण्यात काल वेगवेगळ्या 14 ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. अग्निशामक गाड्यांनी लगेच ही आग आटोक्यात आणली. या आगीच्या घटना रात्री 7 ते 9च्या दरम्यान घडल्या आहेत. सायंकाळी 7:35 वाजता कळस येथे रस्त्यावर कचरा पेटला, यामुळे मोठी आग दिसत होती. तर मोरे वस्ती येथे उसाच्या शेतामध्ये आग लागली. फटाक्यांमुळे अचानक लागलेल्या आगीमुळे मोठा गोंधळ उडाला. वेळीच अग्निशामक विभागाने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. तलवार बाळगणाऱ्या एकाच कदीम जालना पोलिसांनी जेरबंद केलाय. जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक आणि सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात येत होती. या मोहिमेत पोलिसांनी धारदार तलवार जवळ बाळगल्याप्रकरणी एकाच ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.